शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज 11 डिसेंबर. आजचे आणि पुढील आठवड्याचे राज्यात हवामान कसे राहील ते पाहूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तरेकडील भागात आणि पूर्वेकडील भागात तापमान घट पाहायला मिळाली. मात्र राज्यातील दक्षिणेकडील भागामध्ये थंडी अजूनही काही पोहोचलेली नाही. तुम्ही जर पाहिलं तर उत्तरेकडून सरासरी तापमान कमी, तर दक्षिणेकडील भाग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, इकडे दक्षिण कोकण, गोव्याचा भाग, इकडे तापमान सरासरी थोडं अधिक पाहायला मिळतं. सध्याची स्थिती पाहिली तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचा तीव्र कमी दाबात रूपांतर झालेलं आहे. ही सिस्टम हळूहळू वर सरकेल. या सिस्टममुळे पुन्हा पश्चिम भारतात पुन्हा पाऊस अपेक्षित आहे. खास करून उद्या तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात पाऊस होईल. त्यानंतर पुन्हा हा पाऊस तमिळनाडूच्या अंतर्गत भागात आणि केरळला हा पाऊस होणे अपेक्षित आहे. त्यानंतर उत्तरेकडे जर आपण पाहिलं, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वारे विदर्भात पोहोचत आहे, तर दक्षिणेकडे अजूनही अनपेक्षित थंड वारे पोहोचत नाही. त्यामुळे तापमान थोडंसं अधिक पाहायला मिळतंय. स्क्रीनवर जर तुम्ही पाहिलं तर दक्षिणेकडे थोडं ढगाळ वातावरण सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा, धाराशिव आणि लातूरच्या आसपास काही अंश ढगाळ वातावरण पाहायला मिळते. मात्र विशेष पावसाचे हे ढग नाहीत. त्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज नाही आणि जे काय उद्यासुद्धा राज्यात पावसाची शक्यता नाही. आणि जे काय थंडी पाहायला मिळते तर ते राज्याच्या उत्तरेकडे पाहायला मिळते. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळचा भाग आहे. अमरावतीपासून ते इकडे जळगाव, धुळे, नंदुरबारच्या या भागात थंडी असेल. तसेच दक्षिण आणि किनारपट्टीचा भागच तापमान थंडी थोडी कमी झालेली आहे. थोडंसं वाऱ्याची दिशा बदललेली आहे. फक्त उत्तरेकडे विदर्भाच्या भागामध्ये थंड वाऱ्याचे प्रवाह चांगले प्रकारे पोहोचत आहे. त्यामुळे गोंदिया असेल, नागपूर असेल, विदर्भातील इतर भाग असेल, बऱ्यापैकी थंडी वाढलेली पाहायला मिळते. दररोज हवामान अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.